जय जिजाऊ जय शिवराय। आज वार आहे शनिवार आणि शनिवारच्या या क्लासच्या निमित्तानं सगळ्यांनी पाठीमागच्या सत्रामध्ये ठरवलं की आपल्याला एक निसर्गाच्या सानिध्यामध्ये जायचं आहे आणि तिथं निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन आपले विचार आपल्याला व्यक्त करता येतात की नाही हे आपल्याला थोडंसं पाहायचं होतं। आपण सकाळी 10-10:30 वाजता निघलो आणि येत असताना खूप चांगल्या पद्धतीने अनेक परिसर आपण पाहत आलो, अनेक स्पॉट होते ते पाहत आलो आणि खूप मनाला एक प्रसन्न वाटलं। खऱ्या अर्थानं मानवी जीवनाला सुखाची प्राप्ती जर कुठं होणार असेल तर ते निसर्गाच्या सानिध्यामध्ये होत असते। आज आपण पाहिलं असेल की आपण फार भाग्यवान आहोत की पुणे जिल्हा असेल, अहिल्यानगर असेल, नाशिक जिल्हा असेल, अशा पवित्र अशा सह्याद्रीच्या रांगामध्ये आपला जन्म झालेला आहे। ही खऱ्या अर्थानं वाखाणण्याजोगी गोष्ट आहे आणि म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी साध्य करत असताना निसर्गाच्या सानिध्यामध्ये जाऊन जर काही गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला तर निश्चित निसर्ग आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीच्या कृपा तुमच्या कालखंडामध्ये होत जातील याची आपण सर्वांनी एक चांगल्या प्रकारची नोंद घ्यावी असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो। खऱ्या अर्थानं छत्रपती शिवरायांनी स्वराज्य उभं केलं। छत्रपती शिवरायांचा जन्म देखील शिवनेरी किल्ल्यावरती पुणे जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाला। आपण पाहिलं असेल की अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरणामध्ये जर माणूस गेला तर निश्चित त्याची ऊर्जा वाढत असते, मानसिक ऊर्जा वाढत असते आणि म्हणून आज या ठिकाणी अत्यंत सुंदर परिसर, पाठीमागं असं पाणी आहे आणि पाणी हे जीवन आहे आणि खऱ्या अर्थानं पाण्याच्या ठिकाणी गेला तर निश्चित मेडिटेशन चांगल्या प्रकारचं होतं। माणूस निरोगी जर राहायचं असेल तर त्याने निसर्गाच्या सानिध्यामध्ये आलं पाहिजे। हवा जी आहे या ठिकाणी शुद्ध अशी हवा आहे, ती शुद्ध हवा आपण घेतली पाहिजे आणि आपल्या आयुष्यामध्ये आनंदी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे एवढंच या निमित्ताने सांगतो। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय